आरजे वैष्णवी एंड यू आर लिसनिंग टू बिजनेस टॉक्स। और आज हम ऐसे ही करेजियस पर्सनालिटी से बात करने वाले हैं। वी हैव मिस्टर कर्नल सिंह भट्टी विद अस फ्रॉम iVoke ऑप्टिकल्स एंड विजन केयर प्राइवेट लिमिटेड। सर कैसे हो? बस बढ़िया है, फर्स्ट क्लास। यस, तो सर iVoke ऑप्टिकल्स जो है आपने कहा 2020 में शुरू हुआ था एंड नाउ वी आर इनटू 6 ब्रांचेस इन महाराष्ट्र एंड इन गुजरात। बट इसकी शुरुआत तो कैसे हुई थी? इसकी शुरुआत हमने 2019 के एंड में हमने सोचा कि एक प्रोफेशनल तीन प्रोफेशनल को साथ में आके हमने ये एक आइडिया सोचा कि एक प्रीमियम ऑप्टिकल रिटेल चेन बनाए जिसके अंदर जो कस्टमर का एक्चुअल नीड है, जो इस इंडस्ट्री में गैप है, सो वो फुलफिल किया जाए और उन चीज़ों को साथ में लेके एक रोड मैप बना के और उसकी शुरुआत की गई। ओके, सो ऐसे 2019 के एंड में शुरू हुआ था। यू सेड यू आर 3 पार्टनर्स इन दिस, सो तीनों मिलके जब साथ में आते हो, आई एम प्रीटी श्योर थोड़ा प्रेशर एक दूसरे के ऊपर बढ़ता होगा। उस प्रेशर को आप कैसे हैंडल करते हो? प्रेशर तो हर बिजनेस में है और हमने जब ये शुरुआत की 19 के एंड में और 20 की स्टार्टिंग थी, तो उसी वक्त हमें कोविड जैसे एक बड़े महामारी का सामना भी करना पड़ा। तो और वो भी टाइम निकल गया हमारा और उस पीरियड में भी हम ऑनगोइंग रहे। हमने वो शुरुआत चालू रखी, बड़ी हमारी स्पीड धीमी थी बट हमने शुरुआत रखी। सो हम सोचते हैं कि वो वक्त वो प्रेशर अगर हमने हैंडल कर लिया है तो वक्त तो बहुत और लंबा है कि हम जा सकते हैं। तो हम प्रेशर जनरली हम फ्रेंड्स भी हैं, तीनों हम प्रोफेशनल्स भी हैं, तो हम एक दूसरे के साथ वो जो टाइम निकालते हैं, हम कुछ किस्से, कुछ कहानी, कुछ केस स्टडीज डिस्कस करते हैं और मोटिवेशनल होके उन चीज़ों को रिसॉल्व करने की कोशिश करते हैं। वाओ, दैट इज परफेक्ट। बेसिकली कि सॉल्यूशन मिलना एक डिस्कशन के बाद इज इम्पोर्टेंट। वेल, इसी के बाद iVoke जितना मैंने देखा है, जितना मैंने पढ़ा है, हैज़ अ लॉट ऑफ लग्जूरियस ब्रांड्स। सो इसको हम कह सकते हैं कि आप ट्रेंड को लेके चल रहे हो, तो खुद को अपडेटेड कैसे रखा आप लोगों ने? जैसे हमने कहा कि हमारा टैगलाइन ही ये है कि वी हैव टू बी द सिटी स्टाइलिश एंड मल्टी ब्रांडेड आईवेयर डेस्टिनेशन। सो देयर आर मेनी मॉम एंड पॉप शॉप्स इन द सिटीज, बट द ब्रांड which we are carrying are very designer and more fashionable. Some few names I will take like Gucci, Armani, Tory Burch, and many more are there. So there are some brand which carry only by iVoke Opticals, and we have luxury segment in our store like SIS we can say कि उसमें वो सब चीज़ें हैं कि कस्टमर को जो आज का फैशन, आज का ट्रेंड चाहिए। जो लोग, मैंने ये देखा कि नासिक में जो लोग मुंबई, पूना या ट्रैवल करते हैं, वो लोग वहीं से वो शॉपिंग करना पसंद करते हैं क्योंकि यहाँ पे ऑप्शंस कम थे। हमने सोचा कि ये एक अनटैप मार्केट है, अगर लोगों को यहीं पे दिए जाए और सर्विस उनको मिले तो क्यों ना वो हमसे ले। और हमने ये देखा है पिछले 3 साल में लोगों ने प्यार भी दिया और हमें सपोर्ट भी किया उन चीज़ों में, और हम वैसे ब्रांड्स और ला पा रहे हैं नासिक में। दैट इज वन ग्रेट थिंग कि हर लग्जूरियस ब्रांड के लिए अभी बॉम्बे, पूना जाने की जरूरत नहीं है। नासिक में ऑल्सो वी हैव दैट ऑल अवेलेबल। उसी के साथ मैं पूछना चाहती हूँ कि 3 साल आपने कहा कि इतना प्यार मिला है, इतना सपोर्ट मिला है, रिस्पॉन्स अच्छा मिला है। आई एम प्रीटी श्योर कोई गेम चेंजिंग मोमेंट तो रहा होगा। So what was that one moment जहाँ पे आपको लगा कि यार नहीं यार, ये तो मैं सही कर रहा हूँ? जिस वक्त कुछ ऐसे ब्रांड्स थे कि हमारे पास कि नासिक में भी आज तक किसी ने लाए नहीं थे वो ब्रांड्स। कुछ लोग श्योर थे, कुछ लोग श्योर नहीं थे कि हमने ये लाने चाहिए या नहीं, या लोग किस तरीके से उसको रिएक्ट करेंगे या किस तरीके से प्यार करेंगे। बट हमने वो एक कैलकुलेटिव रिस्क, एक एनालिसिस करके मार्केट का ट्रेंड, मार्केट का फैशन और कुछ नासिक के जो हमें लगा कि यहाँ से हमें कुछ इनपुट्स मिल सकते हैं, ऐसे कुछ फोरम्स पे डिस्कशन करके और हम फिर वो ब्रांड्स लाए जहाँ पे हमें काफ़ी सपोर्ट मिला। और मोर और लेस कि हम प्रोफेशनली ऑप्टोमेट्रिस्ट हैं और बिजनेस को अंडरस्टैंड करते हैं ये ऑप्टोमेट्री के। सो जहाँ पे वो रिक्वायरमेंट थी आई केयर को लेके, फैशन को लेके, वो चीज़ें हमने की, छोटी छोटी चीज़ें करके हमने खड़ा करने की कोशिश की। So basically नाशिकाइट्स की जो ज़रूरत है उसको आपने समझा and then you fulfill that thing. But now I would like to ask कि बहुत सारे जनरेशन के, जो अलग अलग जनरेशन के लोग हैं, वो बिजनेस में एंटर करना चाहते हैं। शुरुआत में मैंने कहा कि सक्सेस फेलियर तो हम देखते रहते हैं, बट कीप ऑन गोइंग इज दैट वन थिंग दैट शुड बी देयर। तो आप उन लोगों को क्या मैसेज देना चाहोगे? बिजनेस के अंदर कीप गोइंग मीन्स वी हैव टू कीप सेल्फ मोटिवेटिंग अस, we have to very much transparent to ourselves,
वी हैव एक चीज़ कहूँगा कि मैं कोई भी चीज़ हमें मेजर करनी आनी चाहिए, और हमने अगर वो मेजर की है तो इसका मतलब हम उससे डिमोटिवेट नहीं हो रहे, मेजर फॉर इम्प्रूवमेंट। और वो लर्निंग एटीट्यूड हमेशा अगर रखेंगे तो दैट विल बी ऑलवेज फ्रूटफुल फॉर एनी बिजनेस। और हर जगह कभी ना कभी हर जैसे मौसम बदलता है वैसे फैशन बदलता है, बिजनेस कस्टमर डिमांड बदलता है, तो उन सब चीज़ों को अपडेटेड रहना हम अपने आप में वो सीखना चाहिए, और उस हिसाब से हमें ज़रूरत के हिसाब से चेंजिंग लानी चाहिए। डेफिनेटली दैट वाज प्रीटी स्ट्रेट एंड इजी कि ज़रूरत क्या है ये समझना बड़ा इंपॉर्टेंट होता है। ये तो हो गई बिजनेस की बात, बट आपके पर्सनल लाइफ में थोड़ा इंटरफियर करना चाहती हूँ। Okay. वेल ये बिजनेस को बैलेंस करने के लिए पर्सनल लाइफ में आप अलग ऐसी कौन सी चीज़ें करते हो? पर्सनल टाइम में स्पेंडिंग टाइम विद फैमिली, क्योंकि इतना प्रेशर है, फाइनेंशियल हो, कस्टमर्स का सर्विस को लेके हो, या मेनी मोर अप एंड डाउन्स चलते रहते हैं बिजनेस में, बट फैमिली जिनके लिए हम ये सब कुछ कर रहे हैं, माँ है, वाइफ है, बच्ची है, तो उन सब के लिए, बट उनके साथ एक अच्छा टाइम स्पेंड करते हैं तो बाकी सारे स्ट्रेस कम हो जाते हैं। दैट इज वेरी स्वीट। एक आखिरी सवाल पूछूंगी कि अगर इस बिजनेस में ना होते तो आप क्या करना चाहते? इस बिजनेस में ना होते तो क्रिकेट खेलते। ओह वाओ, सो क्रिकेट के फैन हो? हाँ, फैन है। दैट इज ग्रेट। सो आप खुद क्रिकेट की प्रैक्टिस करते हो या खेलने जाते हो? अब तो नहीं है, बट पहले था। पहले था कॉलेज डेज में? कॉलेज डेज में। सो एक हॉबी तब रहा करती। हाँ, हो वही रहा करती। दैट इज ग्रेट सर, थैंक यू सो मच फॉर बीइंग हियर विद अस, और कांग्रेचुलेशंस एंड ऑल द बेस्ट फॉर योर फ्यूचर। थैंक यू वेरी Thank you, मच। sir. थैंक यू। बाय द वे, दिस इज RJ वैष्णवी. बिझनेस टॉक मध्ये आज पेरूची वाडीचे ओनर विशाल धोंडगे सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. सर, पेरूची वाडी हे आता नाशिक शहरात एवढं फेमस झालंय की एव्हरी अदर डे लोक म्हणतात की तिकडेच जाऊयात. मला सगळ्यात पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे की मिसळमध्ये एक्झॅक्टली काय टाकतात सर? मिसळमध्ये जर सांगायचं ठरलं तर आम्ही भरभरून प्रेम टाकतो. त्याचाच हा परिणाम आहे. जवळपास नाशिककर झाले किंवा नाशिकचे बाहेरचे झाले, बरोबर सर्वांनी खूप चांगलं प्रेम आम्हाला दिलेलं आहे आजपर्यंत. नक्की सिक्रेट इन्ग्रेडियंट सांगणार नाही आहात तुम्ही मला. पण ह्यात मला एक विचारायचं आहे की पेरूची वाडी हे नाव का बरं? सुरुवातीला मी तुम्हाला माझं बॅकग्राऊंड सांगतो. मी बीटेक झालेलो आहे प्रोसेसिंग मध्ये. मी जवळपास 4 ते 5 मल्टीनॅशनल कंपनीज मध्ये काम केलेलं आहे. अच्छा. हा. त्यामधले नेस्ले आली, आपली नाशिकची सुला पण आलेली, अशा रेप्युटेड पोझिशन वरती काम केलं. एक काम केल्यानंतर पुढे गेल्यानंतर असं वाटलं की आपण काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे. बरोबर. व्यवसाय करताना काही भांडवल नव्हतं सुरुवातीला. सुरुवातीला जॉब सोडला. बरेच जण बोलले, खूप जण, अरे चांगला जॉब सोडला, परमनंट होता तो, आता पुढे कसं होईल तुझं? बरोबर. जॉब सोडला, ऑप्शन काही दिसत नव्हते. मग शेती केली. मळ्यात शेती होती, द्राक्ष बाग होते, टोमॅटो होते, पेरू होते, बरेच फार्म्स होते. गेलं त्याच्यामध्ये पण लॉस आला 1 वर्ष जवळपास. खूप विचार केला, डिप्रेस मध्ये गेलो. हळूहळू काय करावं काय नाही असं सुचलं. आणि एक जागा होती मामांची, मुंगसरा फाटा चौकलीवर जागा होती. जवळपास आजोबांनी तिथे 65 वर्षापूर्वीची झाडं लावलेली होती, म्हणजे 65 वर्षापूर्वी झाडं लावलेली. झाडं मध्ये गेलो त्यानंतर मला असं वाटलं की आपण याच्यातच काहीतरी करायला पाहिजे. बरोबर. मग केलं. नंतर जवळपास तिथे 400 ते 500 वेगवेगळे असे मोठे छोटे असे झाडं होते. मग याच्यातच झाडं, कोणतीच झाडं कट न करता आम्ही याच्यामध्ये सेटअप टाकला. आणि सेटअप टाकल्यानंतर पूर्ण निसर्गाची काळजी घेतली आणि वेगवेगळ्या पद्धतीने कसं आपल्याला इको फ्रेंडली करता येईल त्या गोष्टीचा विचार करून आम्ही त्याच्यामध्ये उतरलो. आणि पेरूची वाडी हे नाव सुचवायचं कारण म्हणजे काय, एक वाडी म्हणजे काय असतं माहिती का, जवळपास 400-500 म्हणजे एखादी आपण गाव कसं म्हणतो, सगळे लोक गाव खेड एकत्र गाव म्हणतो आपण त्याला, तसं वाडी म्हणायचं कारण म्हणजे जवळपास 400 ते 500 झाडं तयार झालेले, खूप मोठं, आणि जंगल झालेलं जवळपास. आणि पेरू आणि वाडी हे दोघं नाव आम्हाला आलं आणि आम्ही ते सुचवलं, ठरवलं ते. आणि प्रत्येकाच्या तोंडात कसं लगेच बरोबर करेक्ट. पण ह्या सगळ्यामध्ये सर तुम्ही असंही म्हटलात की एक असा काळ होता जेव्हा तुम्ही डिप्रेशन मध्ये गेलात, कारण माहित नव्हतं पुढे काय करायचं आहे, आणि त्यात तुम्ही ही झेप घेतली. असं जे प्रेशर झालं होतं तेव्हाही आणि आताही जे प्रेशर आहे ते कसं हँडल करता इतर वेळी? प्रेशरचं म्हणजे आता बरेच जणांनी आम्हाला, नातेवाईक झाले, रिलेटिव्ह झाले, खूप जणांनी आम्हाला डिप्रेस पण केलं होतं. अरे चांगली जॉब होता, आता याचं पुढं फ्युचरचं काही खरं नाही, हा आता घरच्यांची जागा जमीन सर्व विकून टाकली. मग असंच करता करता आम्ही हा चालू केलेला.
आमचा प्रोजेक्ट जवळपास 5 टेबल पासून चालू केलेला आमचा व्यवसाय. जवळपास आज 100 ते 150 टेबल कॅपॅसिटी आहे सध्या. 700 ते 800 लोक एका वेळेस आपल्या इथं बसतात जवळपास. आणि आज तेच नातेवाईक आम्हाला सांगतात की अरे हाय आमचे नातेवाईक, यांचा नंबर तू लावून दे. आणि डिप्रेस मध्ये अजून कसं केलेलं आहे आणि आतमध्ये मी काय केलेलं आहे म्हणजे खूप विरंगुळ पद्धतीने केलेलं आहे. ज्या जुन्या गोष्टी ना तिथं ठेवलेल्या आहे. म्हणजे मी जरी मला डिप्रेस सारखं वाटलं, खूप ताणतणावाला, मी संध्याकाळी किंवा तिथं गेलो पूर्ण रिलॅक्स होऊन जातो. म्हणजे तिथं कार्निवलचे गेम पण ठेवलेले, बलून शूटिंग, रिंगचे गेम्स, बॉल गेम, असे वेगवेगळे. आणि रिसेंटली आम्ही बर्ड पार्क चालू केले. बर्ड पार्क मध्ये खूप वेगवेगळे प्रकारचे पक्षी आम्ही घेतलेले आणलेले तिथं. आणि इतके चांगले पक्षी म्हणजे तुम्ही हात पुढे केल्यानंतर हातावरती बसतात. अरे वा. म्हणजे जो आपला स्ट्रेस असतो जवळपास म्हणजे पूर्ण म्हणजे मंडे टू तुम्ही फ्रायडे पर्यंत जे काम करतात ते तुम्ही एक दिवस आमच्या इथं आल्यानंतर पूर्ण रिलॅक्स होऊन जातात. त्याचा फायदा आम्हाला पण होतो. म्हणजे आम्ही पण कधी कधी खूप सॅटर्डे संडे खूप रश असते, त्यामुळे खूप फ्रस्ट्रेशन मध्ये असतो. काय करावं काय नाही, तर मग आम्ही त्या पक्ष्यांसोबत खेळतो, आमचा पूर्ण स्ट्रेस निघून जातो जवळपास त्याच्यात. राईट. आणि सर अगदी खरं म्हटले की नंबर हा पेरूची वाडीमध्ये इझिली लागत नसतो, तिकडे खूप वेळ वेटिंग मध्ये थांबावं लागतं. पण ह्या सगळ्यामध्ये एखादी अशी अचीवमेंट होती का की ज्याच्यामुळे असं वाटलं की यार बॉस हम सही कर रहे हैं? अचीवमेंट म्हणजे काय झालं, आमची जी जागा आहे ती शहरापासून खूप दूर आहे. शहरापासून दूर असल्यामुळं ग्राहकांना आणणं म्हणजे खूप मोठं चॅलेंज होतं. बरोबर. आम्ही काय केलं, आजूबाजूचे शेतकरी पण गोळा केले, त्यांचे फार्मरचे विविध पदार्थ आम्ही तिथे ठेवलेले, म्हणजे जेणेकरून जे भाजीपाला घेण्यासाठी समजा लोक बाहेर पडतात सकाळी सकाळी, आम्ही काय केलं, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पण रोजगार भेटला आणि जे शहरातले लोक होते त्यांना ताजी भाजीपाला पण मिळायला लागला. असं करता करता मग ते अजून पुढे वाढत गेलं. आणि जे आजूबाजूला आमच्या इथं मुलं होते जे करून बाहेर काही कामासाठी जात नव्हते किंवा काही नाही, त्यांना पण चांगल्या प्रकारे आमच्या इथं रोजगार भेटला. अशा पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे खूपच उत्तम आहे की बाकीच्या लोकांनाही एम्प्लॉयमेंट इथे मिळालेली आहे इझिली, आणि खूप थॉटफुल गोष्ट आहे. एक शेवटचा प्रश्न विचारीन. तुम्ही म्हटलात की तुम्ही स्वतः मोठ्या कंपनीजमध्ये जॉब केलेला आहे, चांगला जॉब असताना जॉब सोडून ही एवढी मोठी झेप घेतली. आज माझ्या जनरेशनमध्ये भरपूर मुलं मुली आहेत ज्यांना अशी झेप घ्यायची आहे, बिझनेस सुरू करायचा आहे, त्यांना काय सल्ला द्याल? सांगायचं ठरलं तर जर काय असतं, आपण एखाद्या गोष्टीमध्ये काय विचार करतो, बरेच जणांचं काय होतं, अरे आपले नातेवाईक काहीतरी नाव ठेवतील आपल्याला, अरे आता हा मित्र ह्या कंपनीमध्ये लागलेला इतकं चांगलं पॅकेज आहे, आपल्याला पॅकेज नाही किंवा काही नाही, असं आपणच आपल्याला निगेटिव्हिटी आणतो आपण. बरोबर. ही निगेटिव्हिटी न आणता आपण आपला पुढचा फॉरवर्ड विचार करायला पाहिजे कोणत्या गोष्टीचा. कदाचित मी पण जॉब सोडला नसता, मी पण म्हटलं असतं की मी जॉबच केला असता, मला चांगली पोझिशन भेटली असते, मी एखाद्या मोठ्या कंपनीचा अजून मोठ्या पोझिशन वरती गेलो असतो, कदाचित हा मोठा एम्पायर आज तयार झालं नसतं. आणि प्रगती करताना असं मला वाटतं सांगावं की आपण कम्पेअर करायचं ठरलं तर स्वतःशीच कम्पेअर करायला पाहिजे. म्हणजे मी काल जे प्रगती केली त्याच्यापेक्षा मी उत्तम कसं उद्या करू शकतो, बरोबर, या अशा पद्धतीने आपणच आपल्याला पॉझिटिव्हिटी आणायला पाहिजे. येस, दॅट इज अ ग्रेट मेसेज की आपण स्वतःची कॉम्पिटिशन मुळात असलं पाहिजे. तर थँक्यू सो मच सर, तुमचा वेळ दिला त्याबद्दल, आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. मी आहे आरजे वैष्णवी. बिझनेस टॉक मध्ये आज गप्पा मारणार आहोत देवेंद्र पवार सर यांच्यासोबत फ्रॉम शर्लॉक स्पाय गार्ड. तर नमस्कार सर, तुमचं खूप स्वागत आहे. शर्लॉक स्पाय गार्ड आणि हा जो एकूण तुमचा बिझनेस आहे बराच रिस्की आहे, कारण तुम्ही म्हटलात की एक डिटेक्टिव्ह एजन्सी पण आहे. पण याची सुरुवात कशी झाली आणि एक्झॅक्टली आपण काय काय करतो आहोत हे जाणून घ्यायचं आहे. 2011 पासून शेरलॉक डिटेक्टिव्ह एजन्सी ही नाशिकमध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करते. पर्सनल आणि कॉर्पोरेटमध्ये आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. बऱ्याच वेळेला कॉन्फिडेन्शियली आपल्याला काही एव्हिडन्सेस कलेक्ट करायचे असतात, ते एखाद्या कंपनी रिलेटेड असेल किंवा पर्सनली कोणाच्या लॅक ऑफ एव्हिडन्सेसमुळे काही कोर्टात केस पेंडिंग असेल, अशा ठिकाणी शेरलॉक डिटेक्टिव्ह एजन्सी बऱ्याच वेळेला वर्कआउट करते तिथे. ओके. आणि शर्लॉक स्पाय गार्ड जो आहे तो एक्झॅक्टली काय करत असतो? बेसिकली स्पाय गार्ड आम्ही नावच असं दिलंय की तो न दिसणारा गार्ड असणार आहे. तो यामध्ये तुम्हाला सिक्युरिटी प्रोव्हाइड करेल. सीसीटीव्ही कॅमेरे हे नॉर्मली एखाद्या घटनेचे पूर्ण आपल्याला फुटेज देतात, बरोबर,
ती घटनेच्या नंतर आपल्याला ज्यावेळेला एखादी घटना घडल्यानंतर कळतं की अशी घटना घडून गेलेली आहे, त्यानंतर आपण सीसीटीव्ही फुटेज बघणार आणि एक इन्व्हेस्टिगेशनला स्टार्ट होणार की ती घटना कशी झाली, किती वाजता झाली किंवा कोणते लोक होते त्यामध्ये. बरोबर. परंतु बऱ्याच वेळेला सीसीटीव्ही फुटेज असून सुद्धा आपण इन्व्हेस्टिगेशन करू शकत नाही किंवा ते पेंडिंगच पडतं. तर त्याचमुळे हा प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी आम्ही सीसीटीव्ही लाईव्ह मॉनिटरिंग सर्व्हिस नाशिकमध्ये चालू केलेली आहे. यामध्ये शेरलॉक स्पाय गार्ड हे काय करतात की तुमच्या प्रॉपर्टीमध्ये जे कॅमेरेज आपण इन्स्टॉल केलेले आहेत डिव्हाइसेसमध्ये, हे कॅमेराज रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत याचं लाईव्ह मॉनिटरिंग करणार आमच्या कंट्रोल रूम मध्ये. आणि कंट्रोल रूम मधून कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी जर सस्पिशियस ऍक्टिव्हिटी आपल्याला आढळली तर त्यावेळेला कंट्रोल रूम मधून लाईव्ह ऍक्शन घेतली जाईल आणि ती घटना आपण लाईव्ह त्या ठिकाणी थांबवू शकतो. म्हणजे लगेच ऑन द स्पॉट. शेरलॉक स्पाय गार्डचं कामच हे आहे की न दिसणारा सिक्युरिटी गार्ड आपण म्हणू शकतो, व्हर्च्युअल सिक्युरिटी. आणि आपण त्या ठिकाणी जी पण घटना घडेल ती ऑन दी स्पॉट आपण ती थांबवू शकतो. राईट. ओके, म्हणजे हे खूप चांगलं सोल्युशन मला वाटलं. पण सर, जेव्हा याची सुरुवात झाली तेव्हा काय थॉट आला होता किंवा का असं वाटलं की हे आपण करायला पाहिजे बिझनेस म्हणून? शेरलॉक डिटेक्टिव्ह एजन्सीमध्ये आम्ही पोलिसांच्या बरोबर किंवा पर्सनली बऱ्याच केसेसमध्ये सीसीटीव्ही फुटेजचाच आधार घेऊन आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आलेलो. तर प्रत्येक वेळेला सीसीटीव्ही फुटेज घेऊनच आपण इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट करतो. तर तिथूनच एक कन्सेप्ट आलेली आहे की आपण सीसीटीव्ही जर लाईव्ह मॉनिटर केला तर आपण त्याच वेळेला ती घटना आपण थांबवू शकतो. राईट. तर तिथून आम्ही हे संकल्पना चालू केली आणि याच्यावर खूप साऱ्या टेक्निकल गोष्टी होत्या, चॅलेंजेस होते, ते आम्ही पूर्ण करून आता फेब्रुवारी पासून नाशिकमध्ये ही सर्व्हिस लॉन्च केलेली आहे. पण मग सर, मी जसं म्हटलं सुरुवातीला की रिस्की बिझनेस आहे हा बराच. लाईव्ह तुम्ही मॉनिटर करता आहात. अशी कुठली घटना घडली आहे, अशी कुठली अशी मेमरी आहे की जी खूप वेगळी होती, की म्हणजे थोडं भीतीदायक होतं? अजून तरी नाही, कारण आत्ताच आम्ही ती सर्व्हिस चालू केलेली आहे, त्यामुळे अजून तरी असं काही वाटले नाही. नॉर्मली मॉनिटरिंग चालू आहे, मुलं करतायत. अजून असे कोणतेच नाही की आमच्या कोणत्या फील्डवर चोरीची घटना किंवा ट्राय झालेला आहे आणि आम्ही ती थांबवलेली आहे. कारण वेळच खूप कमी झालेला आहे. डिटेक्टिव्ह एजन्सी मध्ये म्हणाल तर त्या ठिकाणी बऱ्याच असे चॅलेंजिंग गोष्टी झालेल्या आहेत, परंतु कॉन्फिडेन्शियलिटी आपल्याला मेंटेन करायची, त्यामुळे सांगू नाही. राईट. ऑफकोर्स ते तर आहेच, खूप रिस्की बिझनेस आहे. पण ह्या सगळ्यामध्ये तुमचं काम वजा पर्सनल लाईफही असणार आहे जी खूप वेगळी असेल. आय एम व्हेरी इंटरेस्टेड टू नो की बिझनेस सोडता आणखी काय करायला आवडतं? मला जे करायला आवडतं तेच मी बिझनेस म्हणून. ओके. खूप कमी लोक असतात की ज्यांना जे आवडतं ते त्या बिझनेस मध्ये पडतात. मी त्यातलाच एक म्हणायला हरकत नाही. म्हणजे जुळून आलंय दोन्ही. सो हा एक परफेक्ट बॅलन्स आहेच. पण जर असं तुम्हाला कोणी विचारलं की हा बिझनेस नाही बुवा, तर दुसरं काय चूज केलं असतं करायला? क्रिकेट खेळायला आवडतं. सो क्रिकेट आवडलं असतं खेळायला, म्हणजे कॉलेज डेज मध्ये वगैरे झालं असणार आहे. हो, नक्कीच. राईट. ओके, पुन्हा बिझनेसकडेच येऊयात. कसं आहे की भरपूर लोकांना बिझनेसमध्ये एंटर करायचं असतं. चॅलेंजेस खूप असतात की कुठला बिझनेस करायला पाहिजे किंवा कसा तो हँडल केला पाहिजे सुरू केल्यावरती. तर एक सल्ला काय द्याल सगळे जे बिझनेस करू इच्छित आहेत त्यांना? सल्ला एकच देईल की कोणताही आज मराठी तरुण मी सांगू इच्छितो की एखाद्याचं सद्यस्थिती बघून किंवा त्याचा आत्ताचा तुम्ही सक्सेस बघून तो बिझनेस तुम्ही निवडू नका. त्याने जो काही त्या मागे त्याने कष्ट घेतलेले आहे, त्याचे जे वाईट दिवस आहे ते सर्व तुम्ही बघितल्याच्या नंतर तुम्ही ते चेक करा की तुमच्यात तेवढी कॅपेबिलिटी आहे का ते करण्याची, आणि त्याच्यानंतर तो बिझनेस चूज करा. बिझनेस चूज करण्याच्या अगोदर बऱ्याच गोष्टींचं एक बेसिक गोष्टी असतात की तुम्हाला त्याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी माहित पाहिजे. अगदीच म्हणजे छोट्यातला छोटा माणूस त्या बिझनेस मधला काय रोल असेल तर मोठ्यातला मोठा. तर जोपर्यंत तुम्ही त्याच्यात पूर्ण अभ्यास करत नाही, तुम्ही जास्तीत जास्त एक्सपिरियन्स घेत नाही, तोपर्यंत त्या बिझनेस मध्ये न पडलेलं कधीही बरं. राईट. तर हेच मी सांगतो. करेक्ट. स्पाईंग करणं किंवा डिटेक्टिव्ह असणं किंवा एव्हिडन्स आणून देणं, ह्या सगळ्यामध्ये नक्कीच एक प्रेशर फॅक्टरही असेल. तर ते प्रेशर नॉर्मली कसं तुम्ही हँडल करता तुमच्या बिझनेसमध्ये? प्रेशर फॅक्टर म्हणाल तर आम्ही ज्या पद्धतीने काम करतो तर आम्हाला विथ प्लॅनिंग जावं लागतं. बऱ्याच वेळेला प्लॅन A, B, C, D बरेच ठेवावे लागतात. फक्त एवढंच आहे की ज्या वेळेला आपण
ऑन द स्पॉट ते प्लॅन रन करतो, तर अशा वेळेला एक कॉल घ्यायची गरज असते. बरोबर. प्रत्येक वेळेला आपण जो प्लॅन करू तेच फील्डवर होणार असं नाही. नसतं. एक आपला कॉमन सेन्स किंवा आपला एक्सपिरियन्स नुसार आपल्याला तो कॉल घ्यायचा आहे आणि आपल्याला ते घडवून आणायचं आहे त्या पद्धतीने. राईट. तुम्हाला शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. सो थँक्यू सो मच तुमचा वेळ दिलात त्याबद्दल. थँक्यू. तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्यामुळे तुमचे खूप आभार. मोस्ट वेलकम सर. थँक्यू. थँक्यू. छत्रपतींचा विचार म्हणजे